रासायनिक खत सिरीजमध्ये आपण ऑलरेडी 16 व्हिडिओ बनवलेले आहेत वेगवेगळ्या रासायनिक खतांच्या वरती। आता आपण हा 17 क्रमांकाचा व्हिडिओ फेरस सल्फेट ह्या खतावरती बनवत आहोत। शेतकरी मित्रांनो, फेरस सल्फेटमध्ये जे काही फेरस म्हणजे या खताचं जे प्रमाण असतं ते 19% असं असतं आणि गंधक या गंधकाचं प्रमाण असतं ते 11 ते 12% असतं। खरं तर आपण मॅग्नेशियमच्या खालोखाल ज्या खताला महत्व द्यायला पाहिजे म्हणजे जो काही मित्रांचा मित्र असं जो आपण म्हणतो तसं हे एक्सलंट खत म्हणजे हे खत कंपल्सरी ऊस लावायच्या वेळेपासून ऊस कारखान्याला जाईपर्यंत कधीही कुठल्याही स्टेजला कसंही वापरा, ड्रिपने वापरा, फवाऱ्याने वापरा, रासायनिक खतातून वापरा, हे तुम्हाला एक्सलंट रिझल्ट हे देणारच। कारण का लक्षात घ्या, फेरस सल्फेटचं मुळात कार्यच काय आहे तर कुठल्याही पिकाला काळोखी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आणणे हे या फेरसचं काम आहे। काळोखी आल्यामुळे काय होतं लक्षात घ्या, क्लोरोफिल म्हणजे काळोखी आल्यामुळे काय होतं की सूर्यप्रकाश जास्तीत जास्त खेचला जातो आणि सूर्यप्रकाश जेवढा जास्तीत जास्त खेचेल तेवढं अन्न जास्त तयार केलं जातं। तर ते करायचं काम हे फेरस सल्फेट हे काम करतं। फेरस सल्फेट मध्ये असणारा जो गंधक आहे तो पिकाला आणखी जास्त तजेलदार बनवतो। हे तजेलदारपणा आणि हा काळोखीपणा म्हणजे हिरवागारपणा ह्या दोघांचा फायदा असा होतो की कुठलंही पीक आहे ते एकदम तरतरीत म्हणजे सदा सर्वदा जे तरतरीत पीक असं म्हणतो म्हणजे आपण जे नितळ कांती असं म्हणतो किंवा थोडक्यात आपल्याला ज्या पिक्चर मध्ये काम करणाऱ्या नटनट्या वगैरे असतात त्यांची त्वचा एकदम तजेलदार असते नेहमी, तर ते तजेलदारपणा तरतरीतपणा पिकाला आणायचं काम हे खत करत असतं। आता तुम्हाला वाटेल की तजेलदारपणा तरतरीतपणा पिकाला आणायची काय गरज आहे, पण हीच मुळात मेख आहे लक्षात घ्या। जेवढं तुमचं पीक जास्त तजेलदार असेल, जास्त तरतरीत असेल तेवढं काय होतं, जास्तीत जास्त तुम्ही जी इतर खतं टाकता, इतर फवाऱ्या देता, इतर जी काय आळवणी ड्रिंचिंग करता, ड्रिप न खतं देता, ठिबक सिंचन, तुषार सिंचन जे काय वापर कराल त्या प्रत्येक खतामध्ये हे खत हे असायलाच पाहिजे, भले कुठलंही पीक असो आणि प्रत्येक फवाऱ्यामध्ये हे असायलाच पाहिजे। आमच्या ऊर्जा तंत्रज्ञानामध्ये जर आपण पाहिलं तर आम्ही तर एकदम एक्सलंट ग्रेड म्हणजे आमच्या ग्रेड ऍक्च्युअली एकदम हायएस्ट म्हणजे हायर ग्रेड असेल आमच्या एवढा इतकाच स्टँडर्ड फेरस एवढा भारी फेरस कोणी देऊ शकत नाही। कारण आमच्या पिकांची म्हणजे तुम्ही आमचे व्हिडिओ बघा, युट्यूबवरती ऊर्जा एनएसएस असं सर्च करा, तुम्हाला आम्ही बरेच व्हिडिओ दिलेत। तर प्रत्येक व्हिडिओतल्या आमच्या पिकांची पानं बघा, ऊस असेल, सोयाबीन असेल, भुईमुग असेल, गहू असेल, प्रत्येक टोमॅटो असतील, प्रत्येक पिकाचा पान बघा एकदम तजेलदार, 4 बोट रुंदी, एकदम पान एकदम भारीपैकी मस्तपैकी, कुठलीही अन्नद्रव्याची कमतरता नाही राहत। तर हे सगळं आम्ही जे देतो आमचं फेरस तर जबरदस्त आहे, पण लोकल मधून जरी तुम्ही घेणार असाल तर फेरस सल्फेटचा वापर तुम्ही करा, स्प्रे मध्ये करा, ड्रिप मध्ये करा, कशातही वापर करा पण करा। आता स्प्रे मध्ये ज्या वेळेला तुम्ही याचा वापर करताय तर स्प्रेला तुम्हाला प्रत्येक पंपाला 25 ग्रॅम पासून 35 ग्रॅम पर्यंत हे फेरस सल्फेट वापरायचं आहे। जर तुम्ही ड्रिपनं देत असाल तर ड्रिपनं देत असताना साधारणपणे 500 ग्रॅम ते 700 ग्रॅम एवढा तुम्हाला ह्याचा वापर करायचा आहे। तर अतिशय एक्सलंट असं खत प्रत्येक वेळेला वापरायचं खत, जास्तीत जास्त फायदा देणारं खत म्हणजे कुठला असेल तर हे फेरस सल्फेट। त्यामुळे प्रत्येक खताच्या डोसमध्ये, प्रत्येक औषधाच्या डोसमध्ये तुम्हाला हे वापरणं कंपल्सरीच आहे। जर ऊर्जा तंत्रज्ञानाचा वापर करणार असाल तर आमच्या रिझल्टला तर तोडच नाहीये, म्हणजे आमचा स्प्रे एका बाजूला घ्यायचा, दुसऱ्या कुठल्याही अन्नद्रव्याचा म्हणजे दुसऱ्या कुणीही दिलेल्या औषधाचा स्प्रे एका बाजूला घ्यायचा। आमची काळोखी, आमची वाढ, आमचा तजेलदारपणा, आमचे रिझल्ट एक्सलंट। जर तुम्हाला आणखी इतर खतांविषयी माहिती पाहिजे असेल, कारण हा 17 क्रमांकाचा ऑलरेडी 16 व्हिडिओ आपण रासायनिक खताचे बनवले,
त्याच्यापूर्वी युट्यूबवरती सर्च करा, 400हून अधिक व्हिडिओज आहेत. खतं, औषधं, तणनाशक, बियाणं सगळी माहिती आहे. आणखीही काही खतांची माहिती हवी असेल तर आमचं चॅनल ऊर्जा इंडस्ट्रीजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. याहूनही अधिक सुंदर माहिती आपणाला आपल्या घर बसल्या पुरवायची जबाबदारी आमची. नमस्ते.